Yeah, good evening all. I think we concluded first type of expansion of functions. Just check. We concluded first type. Good evening, Aishwarya. Good evening. Correct? That is expansion of functions. And now we'll move to Maclaurin's theorem. Correct? First type. And now we are going to move to second type, that is standard expansions. So we are going to work on second type, that is standard expansions. So type number 2, it is going to be type number 2. So type number 2 now, and that is standard expansions. Good evening, Gitesh. So second type is all about standard expansions. Standard expansions. I want you all to prepare 3 columns. Why? Because there are total 18 standard expansions we have. आणि मी काल तुम्हाला स्टँडर्ड एक्सपान्शन्स कशी करायची हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. आठवतंय का सगळ्यांना? मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे स्टँडर्ड एक्सपान्शन्स कशी करायची असतात. करेक्ट? आय ऑलरेडी हॅव टोल्ड यू युझिंग मॅक्लॉरिन्स थिअरम. बरोबर ना? आठवतंय का? तुम्ही 3 स्टँडर्ड एक्सपान्शन्स काढली पण होती, साइन, कॉस आणि e⁻⁻x. करेक्ट? युझिंग मॅक्लॉरिन्स थिअरम. सो द सेम प्रोसेस आय एम गोइंग टू रिपीट हिअर. सो रिमेंबर ऑलवेज स्टँडर्ड एक्सपान्शन काढण्याची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. तशी एक्स्ट्रा स्टँडर्ड एक्सपान्शन्स 18 स्टँडर्ड एक्सपान्शन्स वी हॅव टू फाइंड अँड आय वॉन्ट यू ऑल टू रिमेंबर दीज 2. तुम्हाला ही लक्षात पण ठेवायची आहेत. आय रिपीट, तुम्हाला ही लक्षात पण ठेवायची आहेत. ओके, सो रिमेंबर ऑलवेज तुम्हाला ही स्टँडर्ड एक्सपान्शन्स लक्षात सुद्धा ठेवायची आहेत. हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला स्टँडर्ड एक्सपान्शन्स नुसती जनरेट नाही करायचे, बट यू नीड टू रिमेंबर दीज ऑल स्टँडर्ड एक्सपान्शन्स. ही सगळी स्टँडर्ड एक्सपान्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कसं करायचंय बघा आता सगळ्यांनी. या डू नॉट राईट, जस्ट कॉन्सन्ट्रेट. फक्त लक्ष द्यायचं सगळ्यांनी. येस. सो टाइप नंबर 2 स्टँडर्ड एक्सपान्शन्स. सो विल प्रिपेअर 3 कॉलम्स. पहिला आहे फंक्शन. पहिला आहे फंक्शन. कुठल्या फंक्शनचं एक्सपान्शन आहे. दुसरं आहे त्याचं एक्सपान्शन. त्याचं एक्सपान्शन लिहायचं आपल्याला. आणि तिसरं आहे स्टेटमेंट. वाय एम सेइंग इट स्टेटमेंट? कारण एक्सपान्शन लक्षात ठेवणं फार अवघड आहे. कारण तुम्ही डायरेक्ट एक्सपान्शन कन्फ्युजिंग आहे. तुम्ही कालची 3 एक्सपान्शन बघा, भरपूर नंबर्स लक्षात ठेवायला लागतील किंवा लेटेस्ट लक्षात ठेवायला लागतील. दॅट इज बिट कन्फ्युजिंग. सो टू अवॉइड दिस कन्फ्युजन वी हॅव टू रिमेंबर अ स्टेटमेंट. आणि हे मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. ओके, फक्त पाहायचं आता, लिहिण्याची घाई नको. सगळ्यांनी हे एक्सपान्शन्स नीट पाहायचे आहेत आणि मगच सगळं पुढचं आपल्याला करायचंय. पहा कसं करायचंय, लक्ष द्या सगळ्यांनी आता. डोंट राईट. सो पहिलं एक्सपान्शन लिहितोय मी. नंबर 1. नंबर 1 इज e⁻⁻x. Number 2 is e⁻⁻x. Number 3 is sin x. Number 4 is cos x. Number 5 is tan x. Number 6 is sin hyperbolic x. 7 is cos hyperbolic x. So मला वाटतं 7th पर्यंत सगळ्यांना दिसतंय. बघा, दिसतंय का रे 7th पर्यंत सगळ्यांना? दिसतंय ना? येस. येस. आता याची एक्सपान्शन्स बघा. इंटरेस्टिंग स्टफ आहे. आता एक्सपान्शन्स बघा. सो फर्स्ट एक्सपान्शन आहे e⁻⁻x विच इज 1 प्लस x प्लस x²/2 फॅक्टोरियल. हे 11th मध्येच झाले तुम्हाला. x³ 3 फॅक्टोरियल, x⁻⁴/4 फॅक्टोरियल, x⁵5/5 फॅक्टोरियल अँड सो ऑन. करेक्ट? हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. नाउ इट्स e⁻⁻x. e⁻⁻x कसं असणार आहे बघा. इट विल बी 1 minus x plus x²/2 factorial minus x³ 3 factorial plus x⁴/4 factorial minus x⁵5/5 factorial and so on. Okay? Check next. Don't write. फक्त लक्ष द्या सगळ्यांनी. Yes. Next is sin x. sin x चं एक्सपान्शन काय असतं बघा. sin x चं एक्सपान्शन इज x minus x³ 3 factorial. पहा, कालच तयार केलं होतं. x⁵5/5 फॅक्टोरियल मायनस x⁷7/7 फॅक्टोरियल अँड सो ऑन. हे आपण कालच प्रूव्ह केलं होतं. करेक्ट? नेक्स्ट इज cos x. cos x बघा 1 minus x² upon 2 factorial,
x raised to 4 upon 4 factorial minus x raised to 6 upon 6 factorial plus and so on. So this is going to be what? Cos x, which is this expansion. कालच प्रूव्ह केलं आपण. आता tan x बघा expansion. x plus 1 by 3 x cube plus 2 by 15 x raised to 5 plus 17 upon 315 x raised to 7 and so on. Sin hyperbolic x नीट बघा expansion मी कसं लिहितोय. x plus x cube upon 3 factorial x raised to 5 upon 5 factorial minus x raised to 7 upon plus x raised to 7 upon 7 factorial plus and so on. Cos hyperbolic बघा कसं लिहितोय. It will be 1 plus x square upon 2 factorial plus x raised to 4 upon 4 factorial plus x raised to 6 upon 6 factorial and so on. So येस नो सांगतो मी आता. बऱ्याच जणांना तो डाऊट आहे की हे हायपरबोलिक फंक्शन तुम्ही ऐकलंय का रे? व्हॉट इज हायपरबोलिक फंक्शन? इट इज नॉट लाईक ट्रिग्नोमेट्री का? हे ट्रिग्नोमेट्रिक आहे ना तसं नाहीये. लक्षात घ्या, दोन फरक आहे त्याच्यामध्ये. मी आधी ते एक्सप्लेन करतो मग हे एक्सप्लेन करतो. हायपरबोलिक म्हणजे काय? हे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन ऑफ एक्स आणि हे आहे हायपरबोलिक फंक्शन साइन हायपरबोलिक ऑफ एक्स. इथे जसा अँगल एक्स इथे अँगल काय एक्स आहे. लक्षात घ्या, हे साइन आहे आणि हे साइन हायपरबोलिक आहे. हे ट्रिग्नोमेट्रिक आहे, हायपरबोलिक आहे. वाचताना सुद्धा सगळ्यांनी याला साइन हायपरबोलिकच म्हणा. साइन एच म्हणू नका. साइन एचचा अर्थ वेगळा होतो. कारण काय, तुम्ही साइन हायपरबोलिक म्हटलं की असं लिहाल, साइन एच एक्स म्हटलं की तुम्ही हे असं लिहिणार आणि साइन एच एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस एच एक्स इंटू एच. रॉंग. दिस इज करेक्ट. सो म्हणतो साइन हायपरबोलिक म्हणायचं. मग नक्की काय साइन हायपरबोलिक म्हणजे? साइन हायपरबोलिकची डेफिनेशन अशी आहे, e raised to x minus e raised to minus x upon 2 एक्सपोनेन्शियलच्या अशा फंक्शनला साइन हायपरबोलिक म्हणतात. प्लस घेतलं तर कॉस हायपरबोलिक. असं सगळं आहे. ही थिअरी कदाचित तुम्हाला जेईला झालेली असेल. ओके, ज्यांनी जेई मेन ऍडव्हान्ससाठी प्रिपेअर केले त्यांना ही कदाचित झालेली असेल. आफ्टर कॉम्प्लेक्स नंबर देर इज हायपरबोलिक फंक्शन. एक कॉम्प्लेक्स नंबर म्हणून लेसन होता, त्याच्यातून हायपरबोलिक. सगळ्यांच्या लक्षात आलंय. सो दिस इज हायपरबोलिक. साइन एच एक्स म्हणायचं नाही, इट्स साइन हायपरबोलिक ऑफ एक्स. येस, सगळ्यांच्या लक्षात आलं व्हॉट इज हायपरबोलिक. सो दॅट वॉज अ डाऊट. सगळ्यांच्या लक्षात आलंय व्हॉट्स हायपरबोलिक. येस. हा, आता नीट चेक करा. आता तुमच्या लक्षात आलं असेल तर हे बघा, हे कसं लक्षात ठेवायचं एवढं सगळे नंबर्स. हाऊ टू रिमेंबर दीज नंबर्स? फार कॉम्प्लेक्स होणार आहे कारण अशी टोटल 18 एक्सपान्शन 18 एक्सपान्शन्स आहेत. सो देर आर टोटल 18 एक्सपान्शन्स वी हॅव. आणि जर 18 एक्सपान्शन्स असतील तर हे लक्षात कसं ठेवायचं? 18 एक्सपान्शन्स हे असं. सो कसं लक्षात ठेवायचं बघा. सो वी हॅव अ शॉर्टकट अँड दॅट इज गोइंग टू बी स्टेटमेंट. स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. तुमच्या लक्षात आलं असेल तर ई रेस टू एक्सचं एक्सपान्शन लक्षात ठेवणं सोपं आहे. का? सगळ्या टर्मीत बघा, त्यात सगळ्या पॉवर्स. ही 0 पॉवर, मग 1 पॉवर, मग 2 पॉवर, 3 पॉवर, 4 पॉवर, 5 पॉवर, 6, 7, 8, 9, 10. सो विल बी ऑल टर्म्स. इथे सगळ्या टर्म्स असतील, बरोबर का? सो देर विल बी ऑल टर्म्स प्रेझेंट इन दिस एक्सपान्शन ई रेस टू एक्स. सो ई रेस टू एक्स मध्ये सगळ्या टर्म्स प्रेझेंट असणार आहेत. 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल, एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल अँड सो ऑन. सो या सगळ्या टर्म्स इथे प्रेझेंट असणार आहेत. करेक्ट? ओके, लक्षात ठेवायला इझी आहे. मग मी इथे काय म्हणतो बघा, ऑल टर्म्स. नीट ऐका, ऑल टर्म्स प्रेझेंट. ऑल टर्म्स प्रेझेंट. ओके, आता नीट बघा. सेकंड, तुम्ही सांगू शकता का रे फर्स्टच्या एक्सपान्शन मध्ये आणि सेकंडच्या एक्सपान्शन मध्ये काय फरक आहे? सांगा, फर्स्टच्या एक्सपान्शन मध्ये आणि सेकंडच्या एक्सपान्शन मध्ये काय फरक आहे? तुम्हीच सांगा. येस, ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो कॅन आय से लाईक दिस, ऑल टर्म्स alternate positive negative. Correct? Yes, all terms alternate positive negative. आता तुम्ही साइनचं पहा आणि मला सांगा काय दिसतंय रे. साइनचं एक्सपान्शन पहा आणि तुम्ही सांगा. लक्षात ठेवायला इझी. एवढंच आहे का? फक्त ऑड आहे का नीट पहा. फक्त ऑड आहे का नीट पहा. करेक्ट. ऑड पॉवर टर्म्स. Odd power terms alternate positive negative. Odd power terms alternate positive negative. Yes. मग cos ला काय लिहिणार आहे? What you will write for cos?
Even power terms alternate positive negative. Even power terms alternate positive negative. Correct? Yes. tan ला काय लिहिणार आहे? tan ला काय लिहिणार आहे? काय दिसतंय का tan ला लिहिण्यासारखं? tan ला लिहिण्यासारखं काही दिसतंय का? ऑड टर्म्स दिसतात पण कोइफिशियंट वेगवेगळे आहेत बघा. सो इथे चॉईस नाहीये तुमच्याकडे. हे लक्षात ठेवायला चॉईस आहे बघा. याला चॉईस नाही. तुम्ही फक्त असं लिहू शकता ऑड पॉवर टर्म्स आणि मी एक स्टेटमेंट ऍड करतो, रिमेंबर कोइफिशियंट्स. ऑड पॉवर टर्म्स अँड रिमेंबर कोइफिशियंट्स. बघा, कारण कोइफिशियंट लक्षात ठेवायला आहेत. मग कोइफिशियंट लक्षात ठेवायला इझी आहे. पहा, पहिला 1 आहे, मग 1/3 आहे, मग 2/15 आहे आणि मग 17/315. मॅक्झिमम 3 टर्म्स लागतात. मी 4 लक्षात ठेवल्या आहेत. 1, 1/3, 2/15, 17/315. करेक्ट? सो दिस इज गोइंग टू बी व्हॉट? tan x. गॉट इट? सगळ्यांना कळलं का? येस. ऑड पॉवर टर्म्स, रिमेंबर कोइफिशियंट्स. या चलो, साइन हायपरबोलिक एक्स पाहताना यांची कंपॅरिझन करा. साइन एक्स आणि साइन हायपरबोलिक एक्स यांची कंपॅरिझन करा. साइन एक्स आणि साइन हायपरबोलिक एक्स करा यांची कंपॅरिझन आणि सांगा. नीट सांगा. यांची कंपॅरिझन करा आणि नीट सांगा. येस. मग मी असं लिहू का रे? विल इट बी इझी? ऑल पॉझिटिव्ह इन साइन एक्स. येस. हा, आता याला काय लिहिणार आहे? कॉसला काय लिहायचं? कॉस हायपरबोलिकला ऑल पॉझिटिव्ह इन कॉस एक्स. करेक्ट. ऑल पॉझिटिव्ह इन कॉस एक्स. फिनिश्ड. कळलं का सगळ्यांना? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस? येस. चलो, सो पहिले 7 सगळ्यांना जमले. या लेट स्टार्ट विथ नंबर 8, 9, 10, 11. 8 to 40 नंतर ट्राय करूया. फक्त लक्ष द्यायचं, लिहायची घाई नको सगळ्यांना. फक्त पहा. येस. सो येस, विल मूव्ह अहेड. नंबर 8 लक्ष द्यायचं सगळ्यांनी. नंबर 8. सो नंबर 8 इज tan hyperbolic x. Number 9, log of 1 plus x. Number 10, log of 1 minus x. Number 11, 1 upon 1 plus x. Number 12, 1 upon 1 minus x. Number 13, 1 plus x raised to n. So we'll go for these 13, 1 plus x raised to n. पहा कसं करायचं आता. आता ही एक्सपान्शन सगळी करून टाकूया. सो पहिले tan हायपरबोलिक एक्स पहा, मी लिहितोय x minus 1/3 x cube plus 2/15 x raised to 5 minus 17 upon 315 x raised to 7 and so on. सांगा, स्टेटमेंट सांगा. हे tan हायपरबोलिक एक्स लिहिले ना तुम्ही, tan x बघा आणि मला स्टेटमेंट सांगा. tan x बघा आणि स्टेटमेंट सांगा. tan x चं एक्सपान्शन बघायचं आणि स्टेटमेंट सांगायचंय. येस. ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन tan x. बरोबर. ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन tan x. करेक्ट. व्हेरी गुड. येस. ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन tan x. करेक्ट. tan x च एक्सपान्शन आहे, फक्त ऑल्टरनेट प्लस मायनस आहे. पुढचं बघा. लॉग ऑफ 1 प्लस एक्स. x minus x square by 2 plus x cube by 3 minus x raised to 4 by 4 plus x raised to 5 by 5 and so on. What this represents? This represents a different expansion. Factorial नाहीये बघा. सगळ्या पॉवर आहेत पण 1 नाहीये. फॅक्टोरियल नाहीये. ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. मग हे थोडं डिफिकल्ट लक्षात ठेवा. बघा, सो असली तुम्ही ऑल टर्म्स except 1. Correct? Alternate positive negative, no factorial. हे लक्षात ठेवायला थोडं अवघड आहे. All terms except 1 or no alternate positive negative, no factorial. बघा सगळं मॅच होत आहे का? All terms except 1 alternate positive negative, no factorial. चेक करा हे सगळं मॅच होत आहे का? चेक करा हे सगळं मॅच होत आहे का? All terms except 1 alternate positive negative, no factorial.
येस मॅच होत आहे. आता पुढचं बघा, लॉग ऑफ 1 मायनस मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स क्यूब बाय 3 मायनस एक्स रेस टू 4 बाय 4 मायनस एक्स रेस टू 5 बाय 5 अँड सो ऑन. याला मी असं लिहू करे, ऑल निगेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 प्लस एक्स. बरोबर काय? चेक करा, ऑल निगेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 1 प्लस एक्स. इज दॅट करेक्ट? Is that correct? All negative of log of 1 plus x. All negative of log of 1 plus x. Yes. इथे आपण म्हटलंच आहे ना, विदाउट फॅक्टोरियल. त्यामुळे आता तसंच येईल. या चलो 1/1 प्लस एक्स बघा. 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 4 मायनस एक्स रेस टू 5 अँड सो ऑन. याचं बघा काय, 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब प्लस एक्स रेस टू 4 प्लस एक्स रेस टू 5 अँड सो ऑन. टेल मी व्हॉट इज दिस. टेल मी व्हॉट इज दिस. टेल मी व्हॉट इज दिस. त्याला मी असं लिहू का रे, नो डिनॉमिनेटर इन ई रेस टू मायनस एक्स. याला लिहितो नो डिनॉमिनेटर इन ई रेस टू प्लस एक्स. बघा मी लिहिलेलं बरोबर आहे का? नो डिनॉमिनेटर इन ई रेस टू मायनस एक्स अँड नो डिनॉमिनेटर इन ई रेस टू प्लस एक्स. बघा मी लिहितो हे बरोबर आहे का? व्हेरीफाय करा. माझ्यावर विश्वास नका ठेवू अगोदर व्हेरीफाय करा. करेक्ट? येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा आता बघा शेवटचं, हे तर बायनॉमियल एक्सपान्शन आहे ना. डू यू रिमेंबर दिस इज बायनॉमियल एक्सपान्शन. डू यू रिमेंबर 11 मध्ये झालंय 1 प्लस एन एक्स प्लस एन मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल एक्स स्क्वेअर्ड प्लस एन मायनस 1 एन मायनस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल एक्स क्यूब प्लस अँड सो ऑन. आठवत आहे का हे? यू गॉट इट? बायनॉमियल एक्सपान्शन आहे. करेक्ट? याला तुमच्याकडे चॉईस नाही. याला एकच आहे, रिमेंबर. याला तुमच्याकडे चॉईस नाही. तुम्हाला लक्षातच ठेवायचं. करेक्ट? यू हॅव टू रिमेंबर दिस. 1 प्लस एन एक्स प्लस एन मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल एक्स स्क्वेअर प्लस एन मायनस 1 एन मायनस 2 अपॉन 3 फॅक्टोरियल एक्स क्यूब अँड सो ऑन. करेक्ट? लक्षात राहील सगळ्यांच्या? येस, पटकन नोट करून द्या सगळ्यांनी आता. येस, डन. चलो, so we'll move ahead. 14, 15, 16, 17 and 18. So there are total 18 expansions we have. Yes. Chalo. So expansion number 14 now. 14 is sine inverse x. 15 is cos inverse x. 16 is tan inverse x, 17 is sin hyperbolic inverse x, and 18 is cos hyperbolic inverse x. Sorry, cos nahi, tan hyperbolic inverse x. Cos hyperbolic inverse x is not needed. आता पहा, एक्सपान्शन्स लक्षातच ठेवायचे तुम्हाला. त्याच्या अगेन्स्ट स्टेटमेंट काय असेल? चेक दिस. साइन इनवर्स एक्स इज एक्स प्लस 1/2 एक्स क्यूब बाय 3 plus 1/2 3/4 x raised to 5/5 plus 1/2 3/4 5/6 x raised to 6/6 x raised to 7/7, sorry, x raised to 7/7. And I think this is easy to remember. So I need not write any statement. You can say just remember this because it's easy to remember, no? This is easy to remember, not difficult. X plus 1/2 x cube by 3 plus 1/2 3/4 x raised to 5/5 plus 1/2 3/4 5/6 x raised to 7/7 and so on. पुढची टर्म येईल 1/2 3/4 5/6 7/8 x raised to 9/9. कळलं का सगळ्यांना? कळलं का सगळ्यांना? येस. कॉस इनवर्स एक्स डायरेक्ट आहे. कसं? कॉस इनवर्स एक्स इज π/2 मायनस साइन इनवर्स एक्स. हे फक्त इथे टाकायचं. इझी टू रिमेंबर ना रे. कॉस इनवर्स म्हणजे काय? π/2 मायनस साइन इनवर्स. ओके, चेक नेक्स्ट. नेक्स्ट इज टॅन इनवर्स एक्स. पहा टॅन इनवर्स काय? एक्स मायनस एक्स क्यूब अपॉन 3 प्लस एक्स रेस टू 5 अपॉन 5 एक्स रेस टू 7 अपॉन 7. हे जे एक्सपान्शन आहे ना,
हे जरा साइन एक्सचं एक्सपान्शन बघा, साइन एक्सचं, आणि सांगाल हे काय दिसतंय. साइन एक्सचं एक्सपान्शन बघा आणि सांगा मला स्टेटमेंट काय असेल. साइन एक्सचं एक्सपान्शन बघा आणि मला सांगा स्टेटमेंट काय असेल. नो समथिंग इज चेंज्ड. विदाउट फॅक्टोरियल. सो असं लिहू का मी, असं लिहू का, नो फॅक्टोरियल in sin x, no factorial in sin x, correct? So I can write like this, no factorial in sin x, no factorial in sin x, correct? Yes, sin hyperbolic inverse x म्हणजे याचं sin hyperbolic inverse x कसं येणार आहे, तर याच्यावरूनच लिहितो बघा मी, x minus 1/2 x cube by 3 plus 1/2 3/4 x raised to 5/5 minus 1/2 3/4 5/6 x raised to 7/7. काय सांगा, हे बघा आणि हे बघा आणि सांगा मला याच्यावर हे कसं लिहिलंय. येस, करेक्ट. ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन साइन इनवर्स एक्स, in the expansion of sin inverse x, म्हणून मी in sin inverse x लिखतो. करेक्ट. येस, tan hyperbolic inverse x बघा आणि सांगा मला ह्याच्याशी कंपेअर करून x plus x cube by 3 plus x raised to 5/5 plus x raised to 7/7 plus and so on. सांगा काय लिहिणार आहे ह्याच्यावरून, हे what you will write. सांगा काय लिहिणार. Yes, all positive of tan inverse x, correct. All positive of tan inverse x. All positive of tan inverse x, correct. All positive of tan inverse x. करेक्ट. येस, सगळ्यांचा 18 एक्सपान्शन्स कळलेत. हा कॉलम महत्वाचा आहे, नाहीतर लक्षात ठेवणं अवघड जाईल, हा कॉलम महत्वाचा आहे. तुमच्या कुठल्याही टेक्स्टबुक मध्ये हा दिलेला नाही. आय वॉन्ट यू टू रिमेंबर दिस बाय स्टेटमेंट्स, नॉट बाय एक्सपान्शन. दिस इज डिफिकल्ट स्टफ. ओके. येस, पटकन लिहून घ्या. या, डन. येस, ओके. सो आता सगळ्यांचे सगळे एक्सपान्शन्स रेडी झालेले आहेत. सो वी हॅव टोटल 18 एक्सपान्शन्स अँड दीज ऑल एक्सपान्शन्स आर स्टँडर्ड एक्सपान्शन्स. सो तुम्हाला लक्षात ठेवायला ही डायरेक्ट 18 एक्सपान्शन्स आहेत विच आर ऑल स्टँडर्ड एक्सपान्शन्स. ओके, मी पटकन रिवाइज करतो सगळं, कारण ही स्टँडर्ड एक्सपान्शन्स आल्याशिवाय, आय रिपीट, ही स्टँडर्ड एक्सपान्शन्स आल्याशिवाय आपल्याला त्याच्यावरची न्यूमरिकल्स आहेत, जवळपास 15 न्यूमरिकल्स आहेत, ती करता येणार नाहीत अंटिल ही तुमची एक्सपान्शन्स पाठ नाहीत. हे बघा, हा टेबल आहे एक्सपान्शनचा, त्याला टोटल 18 एक्सपान्शन्स, त्याच्यानंतर हे न्यूमरिकल्स आहेत. पण हे न्यूमरिकल्स तेव्हाच करता येतील जेव्हा तुमची ही एक्सपान्शन्स तोंड पाठ असतील, तोपर्यंत हे करता येणार नाही. सो पटपट रिवाइज करतो मी. शक्य असेल तुम्ही क्विक आन्सर देऊ शकता, पण मी रिवाइज करतो डायरेक्ट. e raised to x, ऑल टर्म्स प्रेझेंट. e raised to -x, ऑल टर्म्स ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. चेक करा मी बरोबर बोलतोय का. sin x, ऑर पॉवर x, ऑर पॉवर टर्म्स ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. cos, इवन पॉवर टर्म्स ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. tan, ऑर पॉवर टर्म्स कोइफिशियंट्स आर 1, 1/3, 2/15, 17/315. sin hyperbolic, ऑल पॉझिटिव्ह ऑफ sin. cos hyperbolic, ऑल पॉझिटिव्ह ऑफ cos. tan hyperbolic, ऑल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑफ tan. मग log of 1 plus x, all terms except 1, alternate positive negative, no factorial. Log of 1 minus x, all negative of log of 1 plus x. 1 upon 1 plus x, no denominator in e raised to minus x. 1 upon 1 minus x, no denominator in e raised to plus x. Correct? Then binomial expansion, 1 plus x raised to n. लक्षात ठेवायचं आहे, 1 plus nx plus n minus 1 upon 2 factorial x square plus n minus 1 n minus 2 upon 3 factorial x cube and so on. Correct? And next is going to be sin inverse x plus 1/2 x cube by 3 plus 1/2 3/4 x raised to 5/5 plus 1/2 3/4 5/6 x raised to 7/7
and so on. So this is going to be your sin inverse x. Then next is cos inverse x. Cos inverse is pi by 2 minus sin inverse. Tan inverse, no factorial in sin. Sin hyperbolic inverse, alternate positive negative of sin inverse. And tan hyperbolic inverse, all positive of tan inverse. Correct सांगितले का मी सगळ्यांनी सांगा? Yes, are these all statements correct? Yes. So जोपर्यंत तुमची ही स्टेटमेंट्स पाठ होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम सुरू करता येणार नाहीत, कारण हे पाठ हवं. जर ते पाठ असेल तरच करायचं. सो आत्ताचा इमिजिएट होमवर्क मी सांगतो हा आत्ताच करा, वेळ मिळणार नाही, कारण कदाचित पुढच्या आठवड्यात तुमची कॉलेजेस ऑफलाईन सुरू होतील आणि आपले क्लासेस पण आपण शनिवार नंतर कदाचित ऑफलाईन सुरू करणार आहोत. तुम्हाला कॉलेजमध्ये काही अनाउन्समेंट झाले का? येस, नाही, अजून अनाउन्समेंट झालेली नाही. सो कदाचित ऑफलाईन सुरू होण्याची शक्यता आहे. ओके, येस. फर्स्ट टू ट्वेल्थ झाले ऑफलाईन सुरू होणार म्हणून सांगितलंय. फर्स्ट टू ट्वेल्थ ऑफलाईन सुरू होणार आहेत. डिग्री कॉलेजेसचं मला माहित नाहीये, फक्त ते तुमच्याकडे अपडेट येईल. बट क्लासेस वी कॅन कंडक्ट ऑफलाईन फ्रॉम कमिंग वीक. सोमवारपासून आपण क्लासेस ऑफलाईन कंडक्ट करू शकणार आहे. सो त्यापूर्वी मला हे सगळ्यांचं रेडी पाहिजे. सो युअर होमवर्क इज, आय वॉन्ट यू, Aniruddha, I am positive. Okay, you are COVID positive. Okay. Okay, that's okay. Now it's 7 days, I think, isolation. 7 days isolation आहे. बरोबर ना? Yeah, that's okay. तुम्ही टेस्ट केली म्हणून तुम्हाला कळलं. असे कितीतरी लोक जे टेस्ट करत नाही त्यामुळे कळत नाहीये. Yeah, that's okay now. Now this is going to be a casual thing after a few days. Okay, अचिंत्य. नाउ दिस इज गोइंग टू बी कॅज्युअल थिंग. काही दिवसांनी असं होणारच आहे सगळ्यांना. काही सवय व्हायला काही दिवस जातील फक्त. ओके, येस. सो युअर होमवर्क इज, आय विल क्रिएट अन असाइनमेंट अँड आय वॉन्ट यू टू डू इट टुडे, राईट टुडे. ओके, कारण हे ताजं आहे, लक्षात आहे, तोपर्यंत पूर्ण करून टाकाल. व्हॉट्स दॅट? तर तुम्ही काय करायचं, तुम्ही लिहिताना प्रॅक्टिस करताना उलटं लिहायचं. पहिल्यांदा फंक्शन, मग स्टेटमेंट आणि मग एक्सपान्शन. का? कारण तुम्ही जर स्टेटमेंट लिहिलं असेल ना तर एक्सपान्शन लिहिणं सोपं आहे. कळतंय का मी काय म्हणतोय? तुम्ही जर स्टेटमेंट लिहिलं असेल तर एक्सपान्शन लिहिणं सोपं आहे. करेक्ट? सो इट इज ऑलवेज फंक्शन, देन स्टेटमेंट अँड देन एक्सपान्शन. फंक्शन, देन स्टेटमेंट, देन एक्सपान्शन. करेक्ट? फंक्शन, स्टेटमेंट अँड देन एक्सपान्शन. ऑलवेज लाईक दिस. सो हे तुम्ही आठवणीने, तुम्हाला हे एक्झॅगरेटेड वाटेल पण हे गरजेचं आहे. आय वॉन्ट यू ऑल टू राईट दिस 5 times. आय वॉन्ट यू ऑल टू राईट दिस 5 times. ओके, मी असाइनमेंट क्रिएट करतो. 5 वेळा लिहायचं. फंक्शन, स्टेटमेंट, एक्सपान्शन. आधी स्टेटमेंट करून एक्सपान्शन, म्हणजे बघून लिहायचं नाही. स्टेटमेंट लक्षात ठेवा, आठवा आणि मग एक्सपान्शन लिहा, कारण स्टेटमेंट कळलं की सगळं येतं. ओके, सो दिस इज युअर टुडेज होमवर्क. आठवणीनं करा. याचं कारण, तुम्हाला जर एक्सपान्शन पाठ नसतील की हे एक्सपान्शन हे आहे तर न्यूमरिकलला काही अर्थ उरत नाही, कारण मी सांगेन तुम्हाला काही कळणार नाही. का? कारण एक्सपान्शन पाठ नसेल. सो आय वॉन्ट दीज ऑल 18 एक्सपान्शन्स रेडी टुडे इटसेल्फ. सो मी आता लगेचच ऍप बंद केलं की असाइनमेंट क्रिएट करतो. तुम्हाला मेसेज येईल, यू विल सबमिट इट टू नाईट ओनली. मी रात्री 12 पर्यंतचा टाइम देतोय. तुम्हाला 5 वेळा 12 पर्यंत लिहायचंय आणि सबमिट करायचंय, कारण हे आजच पाठ झालं पाहिजे. क्लिअर? सगळ्यांच्या लक्षात आलंय? येस. चलो, आज मी लवकर कन्क्लूड करतो सेशन. द रिझन इज, तुम्हाला हे एक्सपान्शन पूर्ण करायचंय, ऑल 18 एक्सपान्शन्स. कारण हे तुम्हाला M2 ला परत लागणार आहे, परत M3 ला लागणार आहे. बाकी सब्जेक्ट जिथे मॅथमॅटिक्स इन्व्हॉल्ड आहे, जिथे जिथे डेरिव्हेशन्स आहे तिथे एक्सपान्शन्स लागतील. सो हे परमनंट लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. सो आय एम कन्क्लुडिंग दिस सेशन. आय एम क्रिएटिंग दी असाइनमेंट. तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. 12 पर्यंत मी ती असाइनमेंट ओपन ठेवणार. आय वॉन्ट यू ऑल टू सबमिट इट देअर. ओके, 5 वेळा लिहायचं, फोटो काढायचे, पीडीएफ बनवा की डायरेक्ट फोटो त्या असाइनमेंटमध्ये सबमिट करा 5 times. येस, येस, राईट. यू हॅव टू राईट 5 times. येस, मेकॅनिक्स लेक्चर आहे ना आता वैभव. सो विल बी स्टार्टिंग मेकॅनिक्स लेक्चर एक्झॅक्टली ॲट 8. येस, 5 times लिहायचं नोटबुकमध्ये, त्याचे फोटो काढायचे आणि असाइनमेंट टॅबला सबमिट करायचे. असाइनमेंट टॅबला तुम्ही पीडीएफ, फोटो, प्रत्येक गोष्ट 18 5s आर 90 times होणार आहे सगळं. 18 5s आर. गॉट इट? 18 लिहिली, परत 18 लिहिली, परत 18 लिहिली, परत 18. 1 5 वेळा नाही, 18 5 वेळा.
1 to 18 लिहायची, पुढच्या पेजवर परत 1 to 18 लिहायची, परत पुढच्या पेजवर 1 to 18 लिहायची. 18 5 times. Okay? Yes. Not 1 5 times. That's a wrong method. Yeah. चलो. So we'll conclude session. We'll create assignment in just a minute. Okay? 1 मिनिटात असाइनमेंट क्रिएट करतोय. 12 पर्यंतची वेळ आहे आणि मेकॅनिक्स लेक्चर बरोबर 8 ला सुरू करेन मी. We have 5 minutes left. 5 or 7 minutes we have. Yes. चलो. Thank you. Thank you all.